बदललोय, बदलू शकतो असं म्हणून चालत नाही, त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग करणं तर लांब, त्याग कशाला म्हणतात मला नाही वाटत हे तुम्हाला माहिती तरी असेल म्हणून. माहिती आहे भाऊ, मी सुद्धा माझ्या खऱ्या प्रेमासाठी वाटेल त्या गोष्टीचा त्याग करायला तयार आहे. अगदी माझ्या घराचा सुद्धा. तो मुजुमदारांचा महाल सोडून मी इथं तुमच्या घरात येऊन राहायला तयार आहे. मला तुमच्या घरात राहू द्या. काय माझ्या घरात ठेवून घेऊ? कुठल्या नात्यानं ठेवून येऊ? मित्रत्वाच्या नात्यानं म्हणशील तर तू माझा मित्र नाहीस, माझ्या मुलाच्या नात्यानं म्हणशील तर त्याच्या जवळपास सुद्धा फिरकायची तुझी पात्रता नाही. आणि आता जावई म्हणशील तर ती पात्रता अजून तू सिद्ध करायची आहेस. कुठल्या नात्यानं ठेवू तुला घरात? जा बाबा जा, तुझा आणि माझा उगाच वेळ वाया घालू नकोस. चालले कित ना भाऊ. नोकर म्हणून ठेवून घ्या मला तुमच्या घरात. धैर्य काय बोलताय तुम्ही? भाऊंचा नोकर बनून राहण्यात मला कसलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. मला फक्त एक संधी द्या भाऊ. तुझ्याच्यानं हे होणं शक्य नाही. त्याच्यामुळे हे नाटक सुरू व्हायच्या आधी थांबलेलं बरं. हे नाटक नाहीये भाऊ. हे खरंय. आणि हे खरंय की कुठे हे कसं समजणार? त्यासाठी मला राहू द्या तुमच्या सोबत आणि तुम्ही स्वतः बघा. बोलणे एवढ्या सोप्या नसतात कुठल्याही गोष्टी. म्हणून तर करून दाखवण्याची संधी मागतोय. मुजुमदारांच्या लाडात वाढलेल्या पोराला जमेल दुसऱ्या कोणाच्या घरचं नोकर होऊन राहणं? मुजुमदारांच्या पोराचं माहिती नाही, पण ज्या पोरानं सावीवर प्रेम केलंय त्याला नक्कीच जमल. मी जमवून दाखवीन भाऊ. कितीही त्रास झाला तरी. नाहीच जमलं तर? खऱ्या प्रेमात हारण्याची भाषा नसते भाऊ. प्रेमात हारणं सुद्धा जिंकणंच असते. आणि जर नाहीच जमलं तर प्रेमामुळं माझ्यातला मीपणा तरी मरेल. पण मी हारणार नाही भाऊ. माझं प्रेम हारणाऱ्यातलं नाहीये. अच्छा, बघूया ना. मान्य करतो मी तू म्हणतोयस ते. खरं तर मला अजिबात विश्वास नाही की तू ही परीक्षा पार करशील म्हणून. पास होणं तर लय लांबची गोष्ट आहे.
धैर्य मुजुमदार, हे सगळं करण्यासाठी मुळात विचार आणि संस्कार खूप शुद्ध असावे लागतात. आणि हेच विचार आणि संस्कार आपल्या अंगात रुजवण्यासाठी कठोर परिश्रम करायची ताकद असावी लागते. त्याच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते. जेव्हा तू विचार आणि कृतीतून एक होशील तेव्हाच मी समजेल की तू जिंकलायस म्हणून. आणि तू काहीतरी साध्य करशील हे मी मान्य करीन. तुम्ही मान्य कराल भाऊ, मला विश्वास आहे. एवढा विश्वास? माझ्यावर नाही, माझ्या प्रेमावर. पण जर नाहीच जमलं तर? मी आनंदानं तुमच्या सगळ्या अटी मान्य करेन. धैर्य हो, कशाला तुम्ही एवढं सगळं करताय? अहो, तुम्हाला सिद्ध करायची काही गरज नाहीये. क्या तुला का भीती वाटायला लागली? काही हरणार आहे हे आधीच कळलं त्यामुळं? नाही भाऊ, उलट मला एक गोष्ट पक्की माहिती, धैर्य कधीच हरणार नाही. फक्त या सगळ्यांमध्ये त्यांची झालेली परवड. मी काळजी करू नका सावी, मी हे सगळं आनंदानं करतोय तुमच्यासाठी, आपल्यासाठी. ठीक आहे, मला सुद्धा बघायचंय आता. इथेच थांब. ही दानपेटी तुमच्या स्वकष्टाचे स्वतः कमवलेले 5001 रुपये टाकायचे. त्यासाठी तुला वेळ मिळेल तो 15 दिवस. हे सगळे पैसे नैतिक मार्गाने कमावलेले असायला पाहिजे. आम्ही सुद्धा सगळेजण यामध्ये दरवर्षी 5001 रुपये दान म्हणून टाकतो. आणि हे सगळे पैसे शिक्षकांच्या सुविधांसाठी वापरले जातात. मंजूर?
आणि एक महत्वाची गोष्ट, कुणालाही न फसवता, न लोबाडता, काही चुकीचे व्यवहार न करता असेच पैसे यात आले पाहिजेत. मुजुमदारांचं नाव वापरून कमावलेला एकही पैसा यात येता कामा नये. आता तुम्ही इथं नोकर म्हणून राहायचं मान्य केलेलंच आहे. आता योग्य मोबदला तुम्हाला देण्यातच येईल. कसं आहे, भाऊराव नाईक कुणाचे फुकटचे कष्ट घेत नाही. तो मोबदला मिळेलच, पण त्याचबरोबर कामात काही चूक झाली, काही झाली, मध्ये एखाद्या कामाला जमत नाही म्हणून नकार दिला, तर त्याचे पैसे मात्र कापून घेतले जातील. त्यात काही अजिबात केली जाणार नाही. भाऊ अहो, असं सगळं पण असू द्या सावी. आपल्या प्रेमासाठी मी सगळं करायला तयार आहे. मान्य आहे मला. तुम्ही जे काही म्हणताय सगळं मान्य आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, पण ती सावीसाठी. हे जे इथं नोकर म्हणून राहणार आहेत, तर ते नोकर म्हणूनच राहतील. कामाव्यतिरिक्त तुमच्यात इतर कुठलाही झालेला संवाद मला चालणार नाही. आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट, तसा मालक नोकर असा फरक काढणाऱ्यांमधला मी नाही. पण इथं मात्र तो फरक असेल. तुम्ही उमऱ्याच्या आणि नात्याच्या बाहेरच राहायचं. मान्य आहे मला. आयुष्यभरासाठी या घराचे दरवाजे माझ्यासाठी उघडे असावेत असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी 15 दिवस बाहेर राहायला तयार आहे. भाऊ, तुम्ही सांगितलेल्या सर्व नियम व अटी मी आनंदानं मान्य करतो. अजून सुद्धा सांगतोय, घरी जा, नीट विचार करा आणि नंतर मला निर्णय कळवा. मला अजिबात गडबड नाही. आणि मला कसलीच पर्वा नाही. एकदा घेतलेला निर्णय हा धैर्य मुजुमदार कधीच माघारी घेत नाही. धैर्यात का करताय तुम्ही हे सगळं?
आपल्या प्रेमासाठी. सावी, भाऊ जर आपल्या प्रेमाला मान्यता देणार असतील ना, तर 15 दिवस काय 15 वर्ष सुद्धा मी हे करायला तयार आहे. अहो, म्हणून तुम्ही आमच्या घरात नोकर म्हणून राहणार? आनंद तर या गोष्टीचा आहे की मी तुमच्या घराजवळ तुमच्या जवळ राहणार आहे. धैर्य, पण मला तुमची काहीच मदत करता येणार नाही. ठीक आहे की सावी, आजवर खूप काही केलंय तुम्ही आपल्या नात्यासाठी. आता मला संधी मिळाली. मी खरं सांगू, तुम्ही कायम माझ्या सोबतच असता आणि आता तर तुम्ही माझ्या डोळ्यासमोर सुद्धा असणार आहे, माझी इन्स्पिरेशन बनून, माझी ताकद बनून. असाल ना? झालं तर मग मला कसलाही त्रास होणार नाही. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपलं प्रेम नक्की सक्सेसफुल होणार. धैर्य, तुमच्यावर आणि भाऊंवर सारखा जीव आहे माझा. तुमच्या दोघांचं मन दुखवणं नाही सहन होणार मला. जीव घुसमटतोय माझा. प्लीज धैर्य, तुम्ही जा इथून. मला माहितीये भाऊ माझं ऐकतील कधी ना कधी. तुम्हाला एवढं सगळं करायची काही गरज नाहीये. प्लीज तुम्ही जा इथून. नाही सावी, मी जे बोललोय ते करून दाखवल्याशिवाय मी इथं हलणार नाहीये. तुम्ही जात, मी थांबतो बाहेर. तुम्ही बाहेर असताना मी आतमध्ये कशी काय थांबू शकते? प्लीज धैर्य, ऐका माझं. तुम्ही जा घरी. आई, काय तुम्ही यांचा ड्रामा बघत बसलाय? त्या वंशाने वडात.
असं नाही ऐकणार. चला या वहिनी या. अगं थांबा. काय करताय तुम्ही? त्यांच्या त्या जातील की. तुम्ही जे काही करताय ना ते अजिबात बरोबर नाही. आमच्या पोरीशी कसं वागायचं आणि तिला शिस्तीत कसं ठेवायचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही यात न पडलेलंच बरं. धैर्य, तुम्ही प्लीज माझं ऐका. तुम्ही जा इथून. भाऊनी दिलेलं चॅलेंज सोपं नाहीये. अहो त्याच्यात तुमचे जे हाल होतील ते मला नाही बघवणार. प्लीज ऐका माझं. जा इथून तुम्ही. भाऊंना बनवायचंय ना, मग आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू. तुम्ही प्लीज माझं ऐका. प्लीज तुम्ही जा इथून. बघा, बघितलं का कशी आबरूत चव्हाट्यावर आणले यांनी. हे जर कोणी बघितलं ना तर माणसं तोंडात शेण घालतील आपल्या. आणि काय वाईट, तुम्हाला लई विश्वास होता, अभिमान होता ना यांचा. पण यांनी काय केलं तर लाजेनं मान खाली घालायची वेळ आणली. तुम्ही भाऊनी यांच्यावर एवढं प्रेम केलं, त्याची परतफेड यांनी कशी केली तर भाऊंच्या मनाला भेगा पाडून. आणि या धैर्यानं घरातनं बाहेर काढायचं म्हणून किती प्रेम होतो चाललंय यांचं, बघितलं का. घरातली माणसं काळजी न तासानं मरायला लागलं, त्याचं काहीच नाही तुम्हाला. तुम्ही चला आत. वहिनी, सोड माझा हात. लहान नाहीये मी. माझी मी येऊ शकते. सोडते की तुम्हाला, म्हणजे यांच्या बरोबर पळून जायला मोकळ्याच तुम्ही. अगं तू सावे, अगं काय वागायला लागल्यास? तुला आदर्श समजत होतो ग मी, आणि तू या अख्ख्या घराला शर्मेनं मान खाली घालायची वेळ आणल्यास. अगं आईला भाऊंना काय वाटत असेल याचा जरा विचार कर. हे चुकीचं वागायला लागल्यास सावे. सावी, माझं एक ऐकाल प्लीज. तुम्ही जात. तुम्हाला हे असं वागवलेलं नाही बघवत मला. प्लीज सर, प्लीज जा तुम्ही. इरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साद पुन्हा, वनवाह्योरातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग,
तुटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना तुटताना तुटतो जीव many happy returns of the day to my lovely and beautiful birthday girl. उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ हो उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ विसरून जात त्याला काढून टाक त्याला तुझ्या आयुष्यातून लांब हो त्याच्यापासून आयुष्य बर्बाद करून घेऊ नकोस हकलून दे त्याला तुझ्या आयुष्यातून या दलदलीत पाय पडायच्या आधी सावध हो उसवले धागे कसे कधी उसवले धागे कसे कधी का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी कोणत्याही चाहुली विण काशी स्वप्ने बुडाली मागण्या धार उरला एकही न काठ पावला नाही कळेना का हरवली वाट का हरवली वाट उसवले धागे कसे कधी सावली म्हटली तरीही भावना असती तिला सोबतीची आस वेडी काजून लागे मला गुंतणी माझी अरे लाईफ पार्टनर काय साधी तुझ्याशी मैत्री जरी केली तिनं तरी ते मला सहन होणार नाही तुझ्याशी तिचं लग्न लावून देणं म्हणजे आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या पिल्लाला सापाच्या तोंडात देण्यासारखं आहे आणि तेही साधा सुद्धा साप नाही कप्तान आणि विषानं भरलेला महाभयंकर साप पुन्हा माझ्या नातीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही स्वार्थापासून दूर राहायची शिकवण त्याचबरोबर कपटीपणाचा जराही स्पर्श न झालेलं हृदय असेल ना तरच शक्य आहे
डिसिजन पक्का आहे ना? पक्का आहे भाऊ. नक्की का? इथं राहून स्वकष्टानं पैसे कमवायला लागणार आहेत. जमणार आहे का हे? सोपं नाही. मला माहिती आहे, पण मी पूर्णपणे तयार आहे. अजूनही नीट विचार करा. पाहिजे तर तुम्ही आत्ताच माघार घेऊ शकता आणि घरी जाऊ शकता. आता माघार नाही भाऊ. प्रेम केलंय मी सावीवर. असं प्रेम ज्यानं मला आयुष्याचा खरा अर्थ शिकवला. लढायला शिकवलं. एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकवलं. यांच्याशिवाय मी माझं आयुष्य आता इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत मला गमवायचं नाहीये त्यांना. आणि त्यासाठी मी वाटेल ते आनंदानं करायला तयार आहे. ठीक आहे. तुमचा निर्णय जर इतका ठाम असेल तर माझे काही नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे तुम्हाला इथं राहावं लागेल.